तर मग मला तुमची फेमस इथली मावा आईस्क्रीम घ्यायचे, सो मला ते देऊ शकता का तुम्ही फ्रीमध्ये? त्यानं म्हणजे 1 रुपया न खर्च करता त्यानं आज दिवसभर जेवणार आहे. त्याचं उत्तर काय मला आलेलं नाही. एक कुल्फी भेटेल का? पैसे नाही आहेत पण माझ्याकडे. ओके, तर मित्रांनो सर्वात पहिला आपला टास्क आहे की इथनं आपल्याला 6 किलोमीटर जायचंय सिटीमध्ये, कारण आपण सिटी पासून थोडंसं लांब राहतो. तर इथनं सर्वात पहिला बघायचंय कोणी लिफ्ट देत आहे का, आणि लिफ्टसाठी वेट करायचंय. आणि कोणी सुद्धा फॉलोवर किंवा ओळखीचं भेटलं त्यांच्याकडनं हेल्प नाही घेणार मी. फर्स्ट तर सिटीमध्ये एंट्री करू 6 किलोमीटर लांब, आणि त्यानंतर बघू होतंय काय. चला पहिला तर लिफ्ट उडकूयात आपण सिटीमध्ये जाण्यासाठी. ठीक आहे, विचारून बघू. आता थोडंसं थांबून वेट करून जाऊया. एक सुद्धा रिक्षा नाही आहे, काय नाही आहे. अरे जिंदगी का, अरे भैया बाय बाय. एक भाऊ आले, भावाकडे लिफ्ट मागू. सिटी स्टँडला बाय. स्टँडला चाललंय आपल्याला तिथपर्यंत सोडायला. धन्यवाद बॉस. तर बॉस आपण आज पूर्ण दिवसभर आहे ना 0 रुपीजवर घालवणार आहे, आणि 1 रुपये पण न खर्च करता लिफ्ट, खाणं पिणं आणि फिरणं पूर्ण 0 रुपीजवर करणार आहे. तर मी पुढे काय काय करू असं तुम्हाला काय वाटतं? आता मी मेन सिटीमध्ये. हा, गाव कोणतं तुमचं? नाही, इथला सोलापूरचं आहे. चॅलेंजिंग ब्लॉग्स करतो. हा, काय आपलं युट्यूबचं नाव काय? मिस्टर परफेक्ट व्यक्ती. तर असा पूर्ण आजचा दिवस 0 रुपीजवर घालवणार आहे, 1 पण रुपये न खर्च करता. इथून सिटीमध्ये गेल्यानंतर आपण दोघं चहा घेऊ, मग पुढे बोलू आपण त्याच्यावरती. ओके ओके. तर भैया म्हणले तर चहा पाचतो म्हणले तर लिफ्ट पण भेटली आणि चहाचं पण जुगाड झालाय सकाळ. तर आत्ताच वाजलेत 12 वाजता, आणि 12 वाजता मी व्हिडिओ स्टार्ट केलोय. आता कंटिन्यू बघूयात आपण पुढे काय काय होणार आहे. तर फायनली छत्रपती शिवाजी महाराज चौकात एंट्री झाली आपली, आणि इथं दादा चहा पाचतो म्हणलेत. तर चहानी सुरुवात करू आपण दिवसाची. दादा पाणी दिले सर्वात पहिला तरी. तर थँक्यू सो मच दादा. आता इथनं पुढे जायचं आपल्याला नवी पेठमध्ये वगैरे, तिथनं बघूयात आता पुढं काय काय होईल. चहा झालाय आणि पाणी सगळं व्यवस्थित झालंय सुरुवात तरी. त्यांनी दादाने पण आपलं चॅनल आत्ता ओपन केलंय, ह्याने पण केलंय. फ्रीमध्ये चहा पण व्हायले, आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्रायबर पण भेटायला लागलेत. झालं बाई चहाचं जुगाड स्टार्टिंगला. एवढं इझी वाटलेलं नव्हतं, थोडंसं टफ वाटलं होतं, पण थोडंसं इझी झालं. काही चांगले लोक पण असते, सगळे वाईट नसतात. ओके दादा, थँक्यू सो मच दादा. इतका टाइम वगैरे देऊन गाडी विडी इथपर्यंत आणला आता, थँक्यू. तर भाई अशी दिवसाची सुरुवात झाली. आता आपण नाश्त्याला काहीतरी बघू. भैया चौका तिकडं चल. चालला का तिकडं? बरं मला सोड की मग रस्त्यात सोडतो का? हा चला. तर मी आता भैया चौकात चाललो, पण थोडंसं अलीगड सोड भावा मला पुढं, म्हणजे मी तिथनं नवी पेठमध्ये जाणार आहे. मी आज दिवसभर पण 1 रुपये पण खर्च नाही करणार. मी दिवसाला म्हणजे आता झाल्यामध्ये चहा नसता दिवस कसा घालू. आता मी काय सांगू आता सध्या. बरं जाऊ दे भावा. तुमचं युट्यूब चॅनेलचं नाव काय? मी तुम्हाला सबस्क्राईब करतो. काय करतो? सबस्क्राईब. तर आपल्या ऑडियन्सला सांगा, लाईक करा, शेअर करा, भावाला सपोर्ट करा, आणि सबस्क्राईब करा युट्यूब चॅनल असं म्हण. भाऊ आता मेहनतीनं व्हिडिओ वगैरे करतो, पण त्याला सपोर्ट करा आपण, म्हणजे असं युट्यूबकरांना सपोर्ट केला पाहिजे आपण. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हळू लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी तुला हळू बोलायला, तू मोठ्याने बोल रे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भावाचं युट्यूब चॅनल, भावाचं युट्यूब चॅनल आहे. भाऊ मला हळूच काना सांगतोय. तर ठीक आहे बाबा, थँक्यू सो मच. तर भेटूयात आपण परत. खूप छान वाटलं तुला भेटून. नंबर वगैरे नाही, माझे सगळे क्विक्स अपडेट तुला युट्यूब इंस्टावर भेटून जातील. तर सध्या नाश्ता करायची काही इच्छा नाही आहे, कारण आत्ता चहा झाले आणि पाणी बॉटल वगैरे भैयाकडनं भेटली होती. तर जास्त काय विषय नाही आहे नाश्त्याचा वगैरे. मी व्हिडिओसाठी एक कॉन्टेंट म्हणून करायलो, पण ही रियालिटी आहे भाई, की जर तुम्ही गरीब असलात, म्हणजे फाटके कपडे जे लाईक भिकारी वगैरे, त्यांना हेल्प नाही भेटत. जर मी चांगले वगैरे कपडे घातलो म्हणून हेल्प कुठं ना कुठं माझी जास्त व्हायला असं मला वाटायला. आणि लय इझिली मी माझ्या घरापासून सिटीमध्ये लय इझिली आलो. काहीतरी करू आणि थोडंसं चॅलेंज टफ करू. लय इझी वेली चाललो आपण या सगळ्या गोष्टींनी. वही चष्मा घ्यायचा मला. बॉस नमस्कार. एक बॉस मला चष्मा पाहिजे होता, पण फ्रीमध्ये पाहिजे. खरंच का बॉस?
मन बघी नाही बॉस. मी चॅलेंज घेतलो की दिवसभर आहे ना फ्री मध्ये 1 रुपये पण न खर्च करता दिवस घालवणार आहे. तर मला आता पाहिजे चष्मा, त्यामुळे मी इथं आलो. आपल्याला प्रॉब्लेम नाही देऊ शकतो तसं काही. तर भाऊ देतो म्हणलाय. तर भाऊ एक चष्मा दे कुठला पण, तुझ्या आवडीचा कुठला पण एक चष्मा दे. कसा वाटला बॉस? घेऊ खरं घ्याय ना, खरं खरं घेणार आहे. खरं खरं खरं. नाही 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 नाही, मी खरं लिटरली आज दिवस. माझं स्वतःच असलं तर मी देऊ शकते, माझं पण हे आहे. भावाचं म्हणणं असं की त्याचं दुकान नाही आहे, त्यांनी पण ऍक्च्युली तर कामाला आहे. तर मी मला माहित नव्हतं, तर भाऊ हळूच म्हणला मला खरंच घ्यालो का म्हणलं. जरा त्यांनी नाही म्हणलं, जरा वाईट वाटलं, पण काय विषय नाही, राहू दे. ओके, तर मी सर्वात फेमस एरियामध्ये पोहोचलो सोलापूरमधल्या, म्हणजेच नवी पेठमध्ये. आणि सर्वात पहिलाचा टास्क म्हणजे ट्रॅव्हलिंगचा होता, ते झाले. चहा पिऊन झाले आणि आता मला थोडीशी ताण लागली, म्हणजे मला काहीतरी थोडंसं कोल्ड्रिंक वगैरे काहीतरी प्यायचं आहे. तर त्यासाठी तिथे एक फेमस कोल्ड्रिंकचं ठिकाण आहे. तर तिथं ज्यूस कोल्ड्रिंक सगळं काय भेटतं. तर बघ फायनली मी चालत चालत पोचलो दत्त चौकात, आणि इथं एक फेमस ज्यूसचं सेंटर आहे. त्याच्यावर पैसे जाऊयात, ज्यूस वगैरे भेटते का बघू. अंकल एक जूस मिल सकता है मुझे? जूस पर मेरे पास पैसे नहीं है. हाँ नाही मिळता. आधी तर बिना पैशाचं काही नाही मिळत म्हणले काका. त्यानंतर मी व्हिडिओचं कन्सेप्ट सांगितल्यानंतर ठीक आहे म्हणले, आणि मला इथं दिले त्यांनी एक मँगो ज्यूस. तर आत्ता बरं वाटायला लागले, आणि सकाळपासून चहा झाला होता, आता ज्यूस झालंय, आणि आता सोडा प्यायची इच्छा आहे. तर फायनली ज्यूस पिऊन वगैरे झाले. तर अंकल थँक्यू सो मच ज्यूस देने के लिए, ऐसे हेल्प करते रहे ना. ओके, थँक्यू सो मच. जर कोणी ह्या ज्यूस सेंटरला आपल्या सोलापुरात आलं तर प्लीज विजिट करा. अफजान ज्यूस सेंटर आहे. तिथलं सोडा लय आवडतंय मला, जाऊन बघू तिथं सोडा देते का कोण. चॅलेंज आहे. हो नमस्कार बॉस, तुम्ही मला ओळखता हो का? बॉस पण जरा घोळ झाला की आता. विषय असा आहे की मी ओळखींच्याकडून आणि फॉलोअर्स कडून मदत नाही घेणार. अरे तर अनफॉर्च्युनेटली भाऊ फॉलोअर्स निघाले, तेवढासा गोळ झाला. पण आता सध्याला थोडासा रेस्ट घेणार आहे मी, कारण माझं फेवरेट ठिकाण म्हणजे सिद्धेश्वर मंदिर आहे. तिथे जाऊन थोडा वेळ बसणार आहे, थोडासा विचार करणार आहे पुढच्या प्लॅन बद्दल, आणि तिथनं कंटिन्यू होणार आहे. ठीक आहे, चलो. राईट मित्रांनो, तर आपण पोहोचलो आता सिद्धेश्वर मंदिरला. चलो. करम जिसे पुकारे वो पहुंचे गंगा किनारे. माझी सर्वात फेवरेट जागा, इथनंच ब्लॉगची सुरुवात केली होती आपण. आणि ब्लॉगच्या स्टार्टिंगला सर्वात पहिला पार्ट म्हणजे होता श्री सिद्धेश्वर मंदिरांचा, आणि इथनंच व्लॉगिंगची वगैरे सुरुवात झाली होती. बोली बात और मैं तो ना बोलने वाला किसी के साथ. अबे तू तो मेरे याद ढूंढने वाला डेरा. आजा तेरी आजा जल्दी आ. अबे ओके, तर दर्शन झाले, आणि पहिला कॅमेरा अलाव नव्हता आतमध्ये. आता अचानक दोघं तिघं जण फोटो काढत होते आणि अलाव झाला, मी पण काढून घेतलं. मग काय करू. तर आपल्या फोनमध्ये नाही आहे चार्जिंग पॉईंट आहे तिथं, मला एक माहिती आहे, तिथं जाऊन चार्जिंग लाव. तर चार्जिंगचं जुगाड लागलं इथं, हे पॉईंट मला माहिती होतं, तर मी आलो चार्जिंग लावायला. इथं वरी अजून एक भावाचा मोबाईल चार्जिंगला आहे, त्याने तिथं बसलाय तिकडं. तर आता चार्जिंग लावून थोडंसं वेट करून मोबाईल घेऊन जाऊ आपण पुढं. 2 hours later. बाय बाय कर रे. विजापूरचा भाऊ भेटला मला, त्याची अर्धी म्हणजे त्याची प्रॉपर कन्नड, माझी तुटकी पुटकी कन्नड. तर दोघं मिळून तासभर का होईना मी तासभर गप्पा मारला, अर्ध्या तुटक्या पुटक्या कन्नडवर मी. तर इथनं परत कंटिन्यू करूयात आपण आणि निघू. चल बाय, मिलेंगे बाद में. ओके बाय. तर चार्जिंग आता फुल केली आहे, आणि आता आपण चाललो आसऱ्याला, आणि आसऱ्याला पूर्ण टोटली लिफ्ट मागून जायचं. आता इथनं बघू, लिफ्ट घेऊ आणि कल्टी देऊ. आणि मेन मुद्दा सांगतो बाई, खरंच मला भूक लागली, आणि मेन विषय की मला मागायला लाज वाटत होती. तर आता लाज सोडायला लागते. आणि जे कोणी सोलापूरकर व्हिडिओ बघायला लागलेत, प्लीज लाईक करा, फॉलो करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं चॅनल. ओके, तर मी फायनली आहे आता हरिभाई देवकरण शाळेच्या समोर आहे एक्झॅक्टली, आणि इथून पुढे जायचं आपल्याला 7 रस्त्याला, आणि 7 रस्त्याला जाऊन खायचे बाबूराव भेळ. तर ते फेमस भेळ आहे भावानो. तर जाऊन खाऊ, तिथं भूक लय लागली आहे, खतरनाक भूक लागली आहे. लिफ्ट उडकू पहिला तर आपण. हा आम्हाला लिफ्ट एक कोण 7 रस्ता कुठे चाललो, असं चालतो. तर भावानो, रिसेंटली व्हिडिओ बघितला असेल तर त्यामध्ये होते सबस्क्रायबर्स आणि व्ह्यूवर आहेत आपले. पण मुद्दा असा आहे की फॉलोअर्स आणि सबस्क्रायबरकडनं मी कायच हेल्प नाही घेणार आहे.
थांब बघू. बाय 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 बाय. ए डॅ सर 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 7 रस्ता. आय चला 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 सिंगल. काका काका. ओ ओ ओ ओ ओ. हा मामा 7 रस्ता बॉस. पण पैसे नाही आहेत. हा ब्लॉग चालू आहे. मी 0 रुपयाचं चॅलेंज घेतलो. मला 1 रुपये पण न खर्चता दिवस काढायचा पूर्ण आज. माग का. ओके धन्यवाद भाऊ. ओके भाई 7 रस्त्याला आलो. ओके दादा धन्यवाद. अशीच तुम्ही मदत करत राहा. तुमचं 1 रिक्षावर 10 रिक्षा होते. चला धन्यवाद. एवढं एकच आहे. इथे की जायचं आहे बाबूरावची भेळ भाई. हाकलून दिल्या तर लिहायचं जाणार आहे. ठीक आहे बघू आता. फेमस आहे भाई खायला तर आलो. तर मामा एक भेळ पाहिजे. सॉरी भेळ. पण ॲक्च्युली विषय असा आहे की पैसे नाहीत माझ्याकडे. 1 रुपये पण न खर्च करता दिवस घालवायचा मला. मग तुमची वेळ मला आवडते म्हणून मी आलतो. ठीक आहे बस ट्रॅव्हलवर बस. ओके ठीक आहे ठीक. तर पहिले कसं तर वाटतं विचारायला. पण टास्क काय ते टास्क आहे. ठीक आहे हो बोललेत काय विषय नाही. आता वेळ खाऊ आहे. तर फायनली सोलापूरची फेमस भेळ बाबूरावची भेळ जी लेस फेमस आहे तर ती फ्रीमध्ये भेटली सध्याला मला. दादांचं मन लय मोठं आहे भाई. मला भेळ वगैरे दिले त्यांनी. तर थँक्यू सो मच त्यासाठी. थँक्यू. तिसरा टास्क कंप्लीट आहे. ठीक आहे तर फेमस पहिला तर बाबूरावची भेळ कंप्लीट झाली. आणि मला आता खायचं आहे आईस्क्रीम भाई. आणि माझं फेवरेट मावा आईस्क्रीम कृष्णा आईस्क्रीमचं आहे. जे की कृष्णा आईस्क्रीम सुद्धा फेमस आहे इथलं. आपल्याला आता ते घ्यायचं आहे. मला खरंच आईस्क्रीम का वाटायला आता मुद्दा असा आहे की इथं 2 आईस्क्रीमचे दुकान आहेत. एक मोरया आणि श्रीकृष्ण. आता बघू तर पहिला कृष्णामध्ये जाऊ. कृष्ण आईस्क्रीम जय भगवान जय. चला तर बॉस नवीनच आहे ते ओरिजिनल आहे पाहिजे राहू त्याचा. One eternity later. बॉस 1 मिनिट. यूट्यूबचा व्हिडिओ चालू आहे माझा. सो आज मी चॅलेंज घेतलंय. पूर्ण 1 दिवस घालणार आहे बिना पैसे खर्च होता. तर मग मला तुमची फेमस इथली मावा आईस्क्रीम घ्यायचं. सो मला ते देऊ शकता का तुम्ही फ्रीमध्ये. मालक नाही येत. 7च्या पुढ्या. ओके ठीक आहे ठीक आहे. तर श्रीकृष्ण आईस्क्रीममधून आपल्याला रिजेक्शन भेटलंय. फेकून दिलं आपल्याला उचलून. तर आपण समोर ट्राय करू. ट्राय सोडायचं नाही आपण. काका नमस्कार. मी युट्यूबर आहे. तर तुमची इथली आईस्क्रीम किंवा काय सुद्धा मला देऊ शकता तुम्ही फ्रीमध्ये. आईस्क्रीम किंवा फालुदा काय सुद्धा फ्रीमध्ये देऊ शकता मग. हां नाही. ओके ओके ठीक. मालक नाही. ओके ओके ठीक आहे. का काय घेऊन देऊ शकतो मग नाही का. बरं ठीक आहे. पण दोन्हीकडनं रिजेक्शन फुल. मला इरिटेट व्हायला. पैसे असून नसलं तर का वागावं लागायला. ठीक आहे काय विषय नाही. बरं चला परत एकदा सुरुवात आहे भाई. 7 रस्त्यालाच आहे. आता इथं कुल्फी आहे. पंजाबी कुल्फी. चला ट्राय करू. भेटते का भाऊ देते का म्हणून विचार. भाई एक कुल्फी देतो का खायला. पैसे नाही आहेत. हां तसं देत नाही. अरे एक दे ना. चॅलेंज घेतलोय मी. दिवसभर मी पैसे न खर्च करता दिवस काढणार आहे. तर अरे मी चॅलेंज घेतलोय. 1 रुपया पण कमी आला तर कट होतो. अरे बघ ना बाय असं आहे का. बरं जाऊ दे. तुझं नुकसान नाही करायचं मला. चल तर समोर एक दुकान आहे पंजाबी कुल्फीचं. इथं एकदा ट्राय करू. भावा एक कुल्फी भेटेल का. पैसे नाही आहेत पण माझ्याकडे. चालतंय. बॉस तुम्ही इथला मालक आहे का. मालक आहे का. तर बॉस ओनर आहे इथला म्हणून द्यायला. तर ठीक आहे. तर मला मी लय जणांना विचारलो तर कोण दिलं नाही मला. मी खाली वगैरे 2-3 आईस्क्रीमच्या याला गेलो होतो पण कोण दिलं नाही मला. पैशाचा काय प्रश्न नसतंय. तर भावांना पैशाचा काय प्रश्न नसतंय म्हणते. ठीक आहे तर भावाने दिले. थँक्यू सो मच भावा देण्याबद्दल. तर थँक्यू सो मच. जर कोणी 7 रस्त्याला तर भावाकडे या. भावाचं दिल एवढं मोठं आहे. भावाने कुल्फी दिली आपल्याला न काय बघता. थँक्यू भावा.
सो फायनली सकाळपासून भाई आपले घरापासून आलो आणि दादाने लिफ्ट दिली होती, तिथनं कंटिन्यू करत आलो. तिथनं चहा दिला, पाण्याची बॉटल घेतली, तिथनं सिद्धेश्वर मंदिरला थोडंसं बसलो, ज्यूस पिलोत मध्ये ज्यूस पिलेलं विसरलो. तर थँक्यू ज्यूससाठी पण, ज्यांनी कोणी माझी हेल्प केली त्यांनी व्हिडिओ बघत असेल तर थँक्यू सो मच. ओके, तर या कुल्फीसाठी पण थँक्यू बाई. आणि आजचा दिवस खूपच म्हणजे खूप भारी गेला आणि लोक कळले मला व्हिडिओसमोर कसे वागतात, बिहाइंड द सीन कसं वागतात, सगळ्या गोष्टी कळल्या. ठीक आहे भाई, ओके. हा तर फायनली भावानं व्हिडिओ इथं एंड झालं आहे आणि ज्यांनी कोणी माझी हेल्प नाही केली वगैरे तर मला त्याचं काय असं वाईट वाटलं नाही किंवा मी त्याला हेट नाही करत. त्यांचे पण कोण ना कोण वरचे सिनियर्स असतात, त्यांना विचारून त्यांना सगळं कामं करावं लागतं, तसं त्यांना डायरेक्ट पण करता येत नाही. ठीक आहे, ज्यांनी माझी हेल्प केली त्यांना थँक्यू सो मच. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा आणि थँक्यू सो मच फॉर दिस वॉचिंग.